बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. दुर्गेवाडी येथील महाबोधी बुद्ध विहार यांच्या वतीने आषाढी पौर्णिमा व वर्षावासचा कार्यक्रम सुरू झाला. या वर्षावासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाने वर्षावासाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी दुर्गेवाडीमधील ज्येष्ठ कार्यकर्ते आयु आनंदा सकाराम घोलप त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व प्रबोधन केले व बुद्ध उपासक उपासिका यांची यामध्ये चांगली उपस्थिती होती. तसेच वर्षावासाला सुरुवात झाली तरी सर्वांनी प्रत्येक दिवशी सायंकाळी 7 वाजता महाबोधी बुद्ध विहार दुर्गेवाडी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी विनंती सचिन घोलप यांनी केली. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.